पुण्यात शांत झालेलं टोळी युद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलं ते वनराज अंदेकर यांच्या झालेल्या हत्येमुळे। त्यानंतर या हत्येचं कनेक्शन जोडण्यात आलं ते त्यांच्या बहीण म्हणजेच ज्या परिवारात त्या राहतात त्या कोमकर परिवारात, अर्थात कोमकर टोळी। त्यानंतर जर आपण पाहिलं तर सातत्याने बदल्याच्या स्वरूपात अशा घटना सातत्याने घडत गेल्या, वार होत गेले, फायरिंग होत गेल्या आणि गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आलं ते काल पुण्यात घडलेल्या, पुण्यातील बालाजीनगर परिसरात घडलेल्या एका गोळीबारात। या गोळीबारामध्ये अक्षय म्हस्के उर्फ बाळा म्हस्केचा त्याच्यावर जो हल्ला करण्यात आला, त्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि हे युद्ध जे टोळी युद्ध आहे ते कोणत्याही स्वरूपात थांबण्याचं नाव सध्या घेत नाहीये। मात्र हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या संपूर्ण घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे अशी मागणी सध्या करण्यात येते। ते कोमकर टोळीकडून करण्यात येते, कोमकर परिवाराकडून करण्यात येते आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आयुष कोमकर, ज्याची अशा स्वरूपात हत्या झाली होती, त्याच्या आई स्वतः आहेत कल्याणी कोमकर। काय सांगाल? खरं तर सातत्याने ह्या अशा पद्धतीच्या घटना ज्या घडतायत, एका मागोमाग एक बदल्याच्या स्वरूपात ह्या घटना घडतायत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? हो, हे थांबलंच पाहिजे, पण आमची कोमकर टोळी ही नाहीच आहे। हा अंदेकर आणि गायकवाड कुटुंबाचा भाग आहे। अंदेकरांनी आखाडेला, निखिल आखाडे गायकवाडांचा माणूस, त्याला मारलं होतं। त्याच्यामुळे आखाडेचा बदला म्हणून गायकवाड टोळीने वनराज भाऊला मारलं। मग त्यात कोमकर आले कुठनं? आम्ही काहीच केलेलं नाहीये। पूर्ण चार्जशीटमध्ये आमच्या विरोधात काहीच नाहीये आणि आमच्या विरोधात आता 2 वर्ष झाले कुठलंही सबूत नाही सापडलं किंवा काहीच नाही। आम्ही काही केलंच नाहीये तर काय म्हणून येणार? कुठलाही गुन्हा सिद्ध नाहीये, शिवाय इतक्या वर्ष आमच्यावर एकही गुन्हा नाहीये पोलीस चौकीत। तर जाऊन तुम्ही विचारू शकता, पोलीस चौकीत बघू शकता, पण माझ्यावर विश्वास नाहीये तर जाऊन द्या। आता ते लोकांचं माइंड म्हणायचं, पण मला पूर्ण माहिती आहे, मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही आमच्या भावाचा खून केलेला नाहीच आहे। त्यामुळे कृपया करून कोमकर टोळी म्हणू नका। कोमकर टोळी नाहीच आहे, हा गायकवाडांचा आणि अंदेकरांचा प्रश्न आहे। त्यांची दुश्मनी झालती, त्यांच्यातनं हे चालले आणि फुकट माझ्या मुलाचा बळी गेला, 17 वर्षाचा तो। माझं तर घर उद्ध्वस्तच झाले, शिवाय माझ्या घरचे 4 जण आहेत, तरी आम्ही ही शिक्षा भोगतोय। परत मुलाचं पण असं केलं, मग हे कितपत योग्य आहे? हे नाहीच, हे सगळं चुकीचं आहे। त्यात आम्हाला गोवलं गेले आणि ही अंधेकरांच्याच कर्माची शिक्षा ते आज भोगतायत असंच म्हणायचं। आता मी तर हेच म्हणते, कारण का आम्ही काही केलेलं नाही। पहिलं त्यांनी तशी कामं केली म्हणून आज ते भोगतायत आणि तरी तरी शांत, जेलमध्ये पण शांत नाहीये, बाहेर असे हे करायलाच लावतायत, कारण का त्यांचे फोन कॉन्टॅक्ट चालू आहेत, त्यामुळे ते खूप करतायत। अजून किती लोकांची घरं उद्ध्वस्त करणार आहेत, किती लोकांचे तळतळाट घेणार आहेत? आता यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। तुम्ही आता बोलताना सांगितलं की आता सध्या ते जेलमधून देखील संपर्कात आहे, वेगवेगळ्या मीटिंग्स वगैरे ते जॉईन करतात। हे नेमकी ही माहिती तुम्हाला कशी मिळाली का ते अशा स्वरूपात संपर्कात आहे आणि नेमकं कोणाचं दुर्लक्ष होतं या संपूर्ण घटनेत? मला वाटतंय मोठ्या लोकांचं दुर्लक्ष होतं यात, कारण का कमिशनर साहेबांनी स्वतःनी लक्ष घातलं पाहिजे। त्यांना एवढी सूट दिलीच नाही पाहिजे की त्यांच्याकडे मोबाईल आहेत। आणि हे मला पण आत्ता कळालं, ते आत्ता 5 तारखेला माझ्या घरी पोस्टाने चिठ्ठी आलती की, म्हणून मला कळालं की नाही का यांचे असे फोन कॉल्स चालू आहेत वगैरे, तेव्हा त्यांनी सांगितल्यावर मला कळालं, म्हणून मी आज हे बोलते। आपण जर पाहिलं तर सर्वात पहिलं अंधेकरांची हत्या झाली, त्यानंतर आयुषला देखील अशा स्वरूपात अशीच हत्या झाली आणि काल देखील हा प्रयत्न झाला। सुदैवाने जो बाळा म्हस्के होता तो या संपूर्ण याच्यात वाचल्याची सध्या माहिती आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे, काय वाटतं? संपूर्ण ह्या गोष्टी अशा घडत जातात सातत्याने, बदल्याच्या भावनेतून या स्वरूपाच्या घटना घडतात, कुठेतरी थांबलं पाहिजे। हो, हे थांबलंच पाहिजे, नाही तर हे कायमचं असंच चालू राहील। कारण का आता यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे। हे बिलकुल बेलवर पण सुट्टा कामा नये, पोलिसांनीच लक्ष दिलं पाहिजे, शासकीय काय ते प्रभागाने लक्ष दिलं पाहिजे। याच्यावर जर संपूर्ण या घटनेत जर वचक आणायचं असेल तर काल जे प्रकार झाला त्या आरोपींना नेमकी काय स्वरूपाची शिक्षा द्यावी असं काय वाटतं नेमकं तुम्हाला?
मी तर म्हणते त्यांनी जसं मुलाचं एन्काउंटर केलं तसं ह्यांचं पण एन्काउंटर करायला पाहिजे. एन्काउंटर नसेल होत तर जन्मठेपेची तरी शिक्षा दिली पाहिजे. ह्यांना बेलवर पण सोडता कामा नये. ह्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मग ह्यांचं पण आयुष्य उद्ध्वस्तच व्हायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत आयुष कोमकरांच्या आई होत्या आणि यांनी मागणी केली आहे की अशा स्वरूपात हे जे टोळी युद्ध जे आहे ते सातत्याने असंच जर बदल्याच्या भावनेने ते वाढत गेलं तर ते एक विनाशाकडे जाईल. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर कायद्याने आणि अर्थात पोलीस प्रशासनाने देखील जो त्यांचा वचक आहे तो आणला पाहिजे आणि यासाठी जे गुन्हेगार अशा स्वरूपाचे गुन्हे करतात किंवा अशा बदल्याच्या भावनेतून जे गुन्हे करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आणि अर्थात त्यांनी देखील सांगितलं की या संपूर्ण घटनेशी अगदी सुरुवातीपासून आमचा कोणत्याही स्वरूपाचा संबंध नाही. त्यामुळे कोमकर टोळी असा जो तुम्ही उल्लेख करता तो टाळा. आमचा या संपूर्ण घटनेशी संबंध नाही. मात्र हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते कुठेतरी जाऊन या संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम जो आहे तो लागला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.